जय जगदंब. सर्वप्रथम तुमचं नाव आणि तुम्ही कुठून आलात ते सांगा. माझं नाव वैशाली गणेश पावशे. मी डांगे चौकातून आली. तनुताईंबद्दल तुम्हाला पहिल्यांदा कुठून कळलं? तनुताईंबद्दल मला युट्यूब वरनं कळालं. तनुताईंना पहिल्यांदा भेटल्यावर तुम्हाला काय वाटलं? तनुताईंना पहिल्यांदा भेटलं. तनुताईंनी मला व्यवस्थित सगळं मार्गदर्शन केलं. म्हणजे काय मला प्रॉब्लेम होत होते मी त्यांना सांगितले सगळे. त्यांनी मला दीक्षा म्हणजे मंत्र दिले, भरपूर काही साधना सांगितल्या. मी ते सगळं साधना केल्या आणि त्याच्यानंतर मी खूप चांगली प्रगती हे झाली माझी. त्या भेटीतील कोणती एक गोष्ट तुमच्या आज पण लक्षात आहे? ती भेट माझी म्हणजे सगळ्यात पहिली 14 फेब्रुवारीला आम्ही दोघी जणी भेटलोय. व्हॅलेंटाईन डेचा दिवस होता त्या दिवशी आमच्या दोघींची भेट झाली. गुरु दीक्षा घेण्याचा निर्णय तुम्ही कसा घेतला? गुरु दीक्षा घेण्याचा निर्णय हेच आहे की मी म्हणजे 1-2 वर्ष मी त्यांच्याकडे कंटिन्यू येत होते. सतत माझी बांधणी, वर्षाला बांधणी, आणि माझ्या घरात काही प्रॉब्लेम होते. मी त्यांच्याकडनं त्याचे अनुभव घेतले सगळे आणि नंतर मग मी त्यांच्याकडे गुरु दीक्षा घ्यायचा निर्णय घेतला. गुरु दीक्षा घेण्यापूर्वी तुमच्या मनात काही भीती किंवा प्रश्न होते का? प्रश्न होते, भीती पण होती की मला हे सगळं जमेल का, मी पुन्हा करेल का, असं ही माझी मनात भीती होती. आपण आनंदाच्या आरतीचा अनुभव घेतला आहे का? हो, घेतलाय. आरतीनंतर घरातील वातावरणात काही फरक जाणवला का? हो, वातावरण इतकं छान झालं की जे माझ्याकडे म्हणजे 1 रुपया राहत नव्हता तिथे माझे पैसे राहायला लागले. प्लस माझं इन्कम माझा चांगला चालू झाला. माझा व्यवसाय सुद्धा व्यवस्थित सुरळीत चालू झाला. जिथे मला पैसे येत नव्हते तिथून मला येणं चालू झालं आणि माझं सगळं व्यवस्थित सुरळीत तिथनं चालू झालं आरती केल्यानंतर. तुमच्यासाठी तनुताई कोण आहे? गुरु, मार्गदर्शक की आईसारखा आधार? माझ्यासाठी तर सगळ्यात मोठा आईसारखा आधार आहे. कारण ज्यावेळेस माझ्या आईनी मला लांब केलं त्यावेळेस ह्यांनीच माझ्या डोक्यावर हात ठेवला. भक्त आणि गुरु यांचं नातं तुमच्या मते कसं असावं? आमचं माई लेकीचं नातं असावं ही माझी इच्छा आहे. तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ कोणता होता? ज्यावेळेस मी फर्स्ट टाइम ताईंकडे यायचं होतं त्यावेळेस माझ्यावर एवढी विकट परिस्थिती होती की अक्षरशः मी 1 दिवस उपाशी राहिली आहे. माझी मुलं उपाशी राहिलेली आहेत. आमच्याकडे पैसे नसायचे. ज्यावेळेस मी ताईंकडून येऊन गेली त्याच्यानंतर माझं सगळं व्यवस्थित सुरळीत चालू झालं. तो खूप महत्वाचा क्षण आहे माझ्यासाठी की माझ्या आई वडिलांनी माझ्या डोक्यावरचा हात काढला. त्यावेळेस ह्या माऊलीने माझ्या डोक्यावर हात ठेवल्याच्या नंतर माझं व्यवस्थित चालू झालं. तनुताई आज तुमच्या समोर बसल्या असतील तर तुम्ही त्यांना काय म्हणाल? मी आईच बोलेल. गुरु दीक्षेनंतर तुमच्यात झालेला सर्वात मोठा बदल कोणता? गुरु दीक्षा झाल्याच्या नंतर माझ्यात हा बदल झाला की मी सगळ्यांसंग हसून खेळून राहायला लागले. सगळ्यांशी व्यवस्थित प्रेमाने बोलू लागले आणि काहीच प्रॉब्लेम नाही झाला. व्यवस्थित चालू झालं सगळं. देवीचं नाव घेतल्यानंतर तुम्हाला काय जाणवतं? देवीचं नाव घेतल्यानंतर मला आनंद वाटतं आणि प्रसन्नही वाटतं. नवीन भक्तांना तुम्ही काय सांगाल? नवीन भक्तांना मी हेच सांगेन की जे तुम्ही म्हणजे गादीवर याल, तुम्ही माझ्याकडनं जी काही तुमच्यासाठी देणे होईल, मंत्र साधना म्हणा किंवा काही, आणि जरी समजा माझ्याकडनं नाही झालं तुम्ही माझ्या गुरुकडे पाठवून त्यांची जी काही मार्ग आहे ते मी मोकळे करून द्यायला त्यांना मार्गदर्शन करेन.